छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2040 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। या मतदानासाठी महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलीस सुद्धा अतिरिक्त सुरक्षेसाठी बोलावण्यात आलेले आहेत। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलेला आहे वेदांत देवनं। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडते आणि मतदान पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरच्या संवेदनशील ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलीसची अतिरिक्त तुकड्या सुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत। 2 तुकड्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहेत आणि साधारणपणे 200च्या जवळपास महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलीस सुद्धा सुरक्षेसाठी खास विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक भागात आहे आणि सिटी चौक भागात आपण बघतोय हे सर्व केरळ पुलिस आहेत। आपल्यासोबत असिस्टेंट सब इंस्पेक्टर सुमेश आहेत। किस तरह से कौन सी जगह पे केरला पुलिस सपोर्ट कर रही है महाराष्ट्र पुलिस को सिक्योरिटी के कारण? हम लोग केरला से 840 आया, महाराष्ट्र पुलिस असिस्ट करने के लिए 840 लोग आया। इसमें सिटी में 2 प्लाटून दो कंपनी है और रूरल में महाराष्ट्र औरंगाबाद रूरल में 1 प्लाटून है। कहाँ का कौन सी जगह है ऐसी जहाँ पर तैनात किए गए हैं केरला पुलिस भी है? सिटी चौक में असिस्ट करने के लिए हम अभी 1 प्लाटून आया और जिंसी में भी 1 प्लाटून है और सिटको पुलिस स्टेशन जहाँ पर सेंसिटिव एरियाज है। हाँ, सेंसिटिव एरिया में डिप्लॉय किया। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 2040 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडती आहे आणि त्यासाठीच विशेष व्यवस्था असेल, सुरक्षेच्या कारणास्तव जे काही नियोजन करायचं आहे ते नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आपल्याला इथे पाहायला मिळते। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह वेदांत नेब, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।